श्री बंकिम चंद्र चटर्जी द्वारा रचित प्रातः स्मरणीय वंदे मातरम गीत को वर्षों से हर्षोल्लास से गाते भारतवासियों का हार्दिक अभिनंदन। वंदे मातरम केवल एक गीत ही नहीं, अपितु भारत की आत्मा की प्रतिध्वनि है जो हम भारतीयों को एक सूत्र में बांधता रहा है और बांधता रहेगा। वंदे मातरम गीत की 150वीं वर्षगांठ के शुभ अवसर पर आओ हम सब एक सुर में भारत भूमि की इस गौरवपूर्ण एवं अद्भुत रचना को उत्कर्ष, उत्साह और श्रद्धा से नमन करें। कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले, कोटि कोटि भुजय धृत घर कर वाले, ये बोले माँ तुम्हें अब ये बाहुबल धारिणी। ना पूछो ज़माने को क्या हमारी कहानी है, ना पूछो ज़माने को क्या हमारी कहानी है। हमारी पहचान तो बस इतनी है, हम सब हिंदुस्तानी है, हम सब हिंदुस्तानी है। की वंदे 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 मातरम। तरिकिटतकतं जोन्नुत्तां तरिकिटतकतां किटतकतरिकिटतुं तज्जोन्नुत्तां तरिकिटतकतां किटतकतरिकिटतुं तज्जोन्नुत्तां तरिकिटतकतं जोन्नुत्तां तरिकिटतकतं जोन्नुत्तां तज्जोन्नुत्तां तरिकिटतुं 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 ज्ञान की अविरल धारा बहे, ऋषि मुनि आध्यात्म कथाएं कहे। जय जय होती सैनिक और किसान की। सलाम है उन वीरों को जिन्होंने यह जान गंवाई है, सलाम है उन वीरों को जिन्होंने यह आज़ादी बचाई है। मत भूलो तुम इस आज़ादी की कीमत मेरे दोस्तों, मत भूलो तुम इस आज़ादी की कीमत मेरे दोस्तों। यह युवा शक्ति ही है इस देश की सबसे बड़ी कमाई है दोस्तों। My journey was not easy at all. Every day when I walked to school, people threw stones and even loud at me. Wait, did I stop? No, because I believe that education is more powerful than their haters. Along with my husband Jyotirav Phule, I started School for Girls. A warrior, I was raised with a girl. Monica and Khan, everyone lovingly called me Manu. I was born in Varanasi in 1928. From a very young age, I was different from what people expected a girl to be. यहाँ राम और कृष्ण ने जन्म लिया, नालंदा तक्षशिला ने ज्ञान दिया। यहाँ राम और कृष्ण ने जन्म लिया, नालंदा तक्षशिला ने ज्ञान दिया। अंतरिक्ष में हमने वेदन किया, विश्व को शांति संदेश दिया।
बह चली भारत से अविरल धारा विज्ञान की। 97 ला सुरू झालं. अवघ्या 26 दिवसात आपल्या जवानांनी तिथे विजय प्राप्त केला. अनेक गोष्ट जी आपल्या देशाची होती, सिस्टम कशी असते, ज्यावेळी भरपूर बर्फ पडतो त्यावेळी पोस्ट खाली करतात, आपले सैनिक मागे होतात, पाकिस्तान सैनिक मागे होतात. परंतु त्यावेळी पाकिस्तानने वेगळंच वातावरण निर्माण केलं. आपले सैनिक जसे खाली उतरले, आपली सगळी उंच पोस्ट पाकिस्तानी ताब्यात घेतली होती. त्यामुळं कारगिल वार करताना आपले सैनिक खाली राहिले, पाकिस्तानचे सैनिक वरती पोस्टवर राहिले. त्यामुळे आपली मनुष्यानी पण तेवढीच झाली. अनेक जवान वीरगतीला प्राप्त झाले. तरुण जवान जे अधिकारी म्हणून तिथे जॉईन झाले होते. सळसळतं रक्त, शरीरात तेवढीच ऊर्जा, ध्येय एकच, फक्त जिंकलं. मग लढाई करताना एखादा जवान वीरगतीला प्राप्त झाला तर त्याला कुरवाडात न बसता जो सैनिक आहे तो त्याचं पाऊल फक्त पुढे टाकत होता. मागं काय होतं त्याच्याकडे बघण्याची कधी इच्छाच नसते. जे करायचे ते फक्त आपल्याला जिंकण्यासाठी करायचं आहे. आणि पाकिस्तानने जे पोस्ट घेतले ते पोस्ट कसे मागे घेऊन आपण त्याच्या विजय कसं प्राप्त करू, हा एकच ध्येय घेऊन मागचे जे जवान जिशूर वीरगतीला प्राप्त झाले ते तिथेच राहिले. पण त्यांच्याकडे न पाहता आपले जे जवान आहे त्यांचं ध्येय होतं की आपल्याला जर हा टार्गेट केला, हा पोस्ट घ्यायचा तर पहिल्यांदा पोस्ट घ्यायचा आणि मगच आपण खाली म्हणतायचं. अशा तऱ्हेने जवानांनी प्रत्येक पोस्ट, अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अनेक वीरांना आपला जीव गमावा लागला. परंतु देशाच्या प्रत्येक पोस्टवर पूर्णतः तिरंगा फडकवला, तेव्हा तिथून जवान माघारी पडला. आम्ही सुद्धा त्यावेळी माझं 62 किलोमीटर पुढे गेले होते. अख्खा कारगिल वार केला, कसलाही त्रास झाला नाही. त्रास झाला नाही म्हणजे कसलाही मार किंवा जखमा लागला नाही. युद्ध लढून विजयी होऊन परत येत होतो. परत येताना यावेळी आमच्या गाड्या पुढे होतात, कालवा एकत्र येतात. आपली कुणालाही परवानगी देत असते की कुठली गाडी घेऊन आपल्या मर्जीने आपण जाऊ. सगळी मोहीम रात्री होत असते. टाइम टेबल कुणालाच माहित नसतं. जो कमांडर असतो त्यालाच माहिती असतं की कधी आणि कुठल्या वेळेला गाड्या. ज्यावेळी विजय प्राप्त करून आम्ही प्रत्येक जण युनिटवरून परत येत होतो, जे संध्याकाळी 4 ते 5 वाजता कारवाई मूव्ह करायची होती ती रात्री 11:30-12 वाजता झाली. सर्व गाड्या जवळजवळ 100च्या वर गाड्या एका कारवाईमध्ये रात्री त्या परत आपापल्या युनिटला निघत होत्या. सांगायला अतिशय दुःख होतोय. आमच्या युनिटची गाडी, माझा सहकारी, तो ड्रायव्हर, त्याला झोप येत होती. झोप येते होती म्हटल्यावर कमांडर लगेच हे झाला, कारण झोपला आणि गाडी खाली गेली तर कोणीच मिळणार नाही. मी मागे झोपलेला होतो, त्याने माझं नाव घेतलं की ठाकूर मेजर मागे, त्यांना गाडी चालवायला सांगा. ते पण ऍक्च्युली कुणाला अलाउड नसतं विदाउट कमांडर परमिशन. पण माझ्या युनिटचाच कमांडर होता, त्यांनी मला परमिशन दिली गाडी चालवण्यासाठी. मित्रांनो, माझ्या गाडीत 23 जण होते. मी अगदी मुश्किल मधून 10 ते 11 किलोमीटर गाडी चालवली. 10 ते 11 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर रात्रीचा जवळजवळ 2 ते 3चा सुमार होता. माझी गाडी, जे आम्ही जे ट्रक्स पिक्चर मध्ये किंवा टीव्ही मध्ये पाहत होता, मोठे मोठे ट्रक असतात, माझी गाडी, त्याच्या पाठीमागे गाडी, या दोन्ही गाड्यांच्या मध्ये एवढा मोठा माइंड ब्लास्ट झाला. जे मिलिटन्स त्यांनी तो घडवलेला प्रचंड मोठा ब्लास्ट.
माझ्या गाडीचा मागचा हिस्सा आणि माझ्या मागच्या गाडीचा पुढचा हिस्सा कुठे गेला कळलं नाही. तर तुम्ही सांगा त्या गाडीमध्ये झोपलेले जवानांची काय परिस्थिती आहे? त्या 23 जवानातून जवळजवळ 10 ते 11 जवान आजही माझ्या डोळ्यासमोर ते चित्र, त्यांचा कुणाचा शरीर कुठे आहे तेच कळत. प्रचंड शरीराचे तुकडे, एवढी भयानक परिस्थिती होती. आणि तेवढ्या रात्री तात्काळ आम्हाला हलवलं होतं श्रीनगर हॉस्पिटल. एवढं भयानक चित्र. जर कदाचित त्या बिचाऱ्याला झोप नसते आली तर मी मागे झोपलेला तो झोपलेलाच राहिला असतो. पण ज्यांनी मला वाचवलं, मला गाडी चालवायला दिलं, तो बिचारा गेला. एवढं मोठं युद्ध करून ज्यावेळी युनिट, कुठला युनिट विदाउट कॅज्युअलिटी परत येतो आणि तदनंतर फक्त मिलिटरी उग्रवादी जे देशासाठी सर्वात मोठा धोका आहे त्या लोकांनी एवढा मोठा ब्लास्ट केला की त्यामध्ये 10 ते 11 जवान ऑन द स्पॉट तुकडे तुकडे झाले. शरीर कुणाचा कुठला शरीर हे कळत नाही. ही परिस्थिती. माझे दोन्ही पाय तुटले होते. माझ्या हाताचा संपूर्ण मांस, माझ्या पाठीवरचा मांस संपूर्ण भाजून निघाला होता. स्किन ग्राफ्टिंग करून श्रीनगरमध्ये कसा तरी आजही मी अगदी जायचं झालं तर कुठेही कुठला फिरू शकत नाही अशी परिस्थिती. पण तरी सुद्धा मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की ज्या कार्यासाठी, ज्या ध्येयासाठी आम्ही घर सोडून परत सीमेवर गेले होतो, तो ध्येय गाठण्यात आमचे भारतीय सैनिक, आमचे भारतीय जवान विजयी झाले. आणि कारगिल वार हा एवढा मोठा वार 26 दिवसातच पाकिस्तानला किंवा पाकिस्तानच्या सैन्याचं पाणीफेक करून विजय भारत देश पूर्ण पोहोचलो. परत आपले सैनिक एक साथ माझ्याबरोबर बोला, भारत माता की.